आज मी इव्हिनिंगच्या जेवणामध्ये मला बनवली होती छान अशी हुलग्याची मोड आलेली उसळ किंवा काही ठिकाणी याला कुळीतही म्हणतात, ती हिरव्या वाटणातली. तर चला बघूया कशी बनवायची. तर हुलग्याची उसळ बनवण्यासाठी हुलगे आधी मी स्वच्छ धुवून घेतले, निवडून घेतले. त्यानंतर कुकरमध्ये मला याला शिजवून घ्यायचं होतं म्हणून पाणी घातलं, थोडंसं हळद मीठ घातलं आणि 4 ते 5 शिट्ट्या कुकरला करून घेतल्या. त्यानंतर माझे हुलगे मस्त असे शिजले होते. एक वाटण मला बनवायचं होतं हिरव्या मिरचीचं, म्हणजेच हिरवं वाटण बनवायचं ज्यामध्ये मी हिरवी मिरची वापरणार होते. त्यासाठी लसूण, आलं थोडंसं, त्यानंतर हिरवी मिरची जी मी तेलामध्ये भाजली होती ती आणि कोथिंबीर घालून एक हिरवंसं वाटण बनवून घेतलं. त्यानंतर या उसळीला फोडणी द्यायची होती म्हणून कढईमध्ये तेल, त्यामध्ये मोहरी, जिरे, त्यानंतर कढीपत्ता, कांदा, थोडंसं हिंग, हळद घालून परतून घेतलं. त्यानंतर जे हिरवं वाटण आपण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेतलं आणि परतून घेतलं. त्यानंतर वरतून उसळ घालून घेतली, जी आपण हुलगे शिजून घेतले होते ते, आणि वरतून हवं तेवढं गरम पाणी घालून घेतलं, मीठ घातलं आणि भाजीला घट्टपणा येईपर्यंत छान असं भाजीला शिजवलं. अशी ही बिना शेंगदाण्याची आणि हिरव्या वाटणातली हुलग्याची उसळ तयार झाली होती. मी भाताबरोबर मस्तच इव्हिनिंगला एन्जॉय केली. तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.